नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे चना मसाला. यासाठी मी 3 कांदे बारीक कापून घेतले आहेत, टोमॅटो घेतला 1 कापून, 5-6 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, कोथिंबीर आणि कढीपत्ता. यासाठी मी अर्धा किलो चणे घेतलेत आणि 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवले होते आणि कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले आहेत. हे चणे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चांगले शिजलेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाले, यामध्ये थोडीशी राई घालायची. राई चांगली तडतडली की जिरं घालायचं. आता यामध्ये जिरं घालायचं. आता कांदा घालायचा. हा कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये. कांदा आता चांगला फ्राय होत आलाय. चणे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि आयर्नचे प्रमाण भरपूर असते. आता यामध्ये टोमॅटो घालायचा, हिरव्या मिरच्या घालायच्या. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची. हे चांगलं मिक्स करून फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. 1/2 टीस्पून हळद घालायची, 1/2 टीस्पून सुका धना पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. हे पूर्ण मिक्स करायचं. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. मीठ मी यासाठी कमी टाकलं आहे की चणे शिजताना त्यामध्ये मीठ घातलं होतं. आता हा मसाला पूर्ण बनवून झाला. आता यामध्ये हे शिजलेले चणे घालायचे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे पूर्ण मिक्स करून झाले. हे 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. हे स्लो गॅसवरती ठेवायचं. हे पहा, 7 मिनिटानंतर तयार आहे आपला चना मसाला. हे पहा, तयार आहे चना मसाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.